महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो रायगड आणि रायगडच्या पायथ्याशी एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन जो आहे तो पार पडलेला आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीला सुरुवात झालेली आणि आपण जर पाहिलं तर आता मनसेचे ज्येष्ठ नेते शिरीष सावंत सुद्धा या ठिकाणी सदस्य नोंदणी करताना पाहायला मिळतात। सगळीच मंडळी या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जात आहेत, त्यामुळे सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली पाहायला मिळते। प्रत्येक जण आपला आपला फॉर्म सदस्य नोंदणीचा फॉर्म भरताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नेमकं आता पुढचं नियोजन कसं असणार हे आपण शिरीष सावंतांकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही सुद्धा फॉर्म याआधी मनसे अध्यक्षांनी भरला आणि त्यानंतर सुरुवात झाली। आज वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आम्ही ही सदस्य नोंदणीचा सुरुवात केलेली आहे। आता सर्व महाराष्ट्रभर ही नोंदणी सुरू होणार आहे। आज आम्ही ही ऑफलाईन नोंदणी ज्याला म्हणतात ती सुरू झालेली आहे। उद्यापासून ऑनलाईन नोंदणीसुद्धा सुरू होणार आहे। म्हणजे आम्ही जो बारकोड दिला आहे त्या बारकोडवरती आपला मोबाईल लावल्यानंतर त्यांना एक फॉर्म येईल आणि तो फॉर्म ते डायरेक्टली भरू शकतील, ते त्याला ओळखपत्र पण येणार आहे। म्हणजे ज्यांच्यापर्यंत हे फॉर्म पोचणार नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा दिलेली आहे आणि प्रत्येक शहरामध्ये आम्ही त्या बारकोड ते लावणार आहोत आणि ते विविध माध्यमांद्वारे ते त्या लोकांपर्यंत पोचतील। म्हणजे जे आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही ते देखील आमचे सदस्य होऊ शकतील। किती दिवस हा संपूर्ण सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे? साधारणपणे किमान 15 दिवस तरी हा कार्यक्रम सुरू राहील आणि जशी लोकांची मागणी असेल त्याप्रमाणे पुढे वाढवला जाईल। परंतु आत्ता तरी साधारणपणे 15 दिवसाचा हा कालावधी असेल आणि आमचं आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी आता या महाराष्ट्रासाठी सदस्य व्हावं अशी आमची सर्वांना आवाहन आहे। असे हे म्हटलेत की हा महाराष्ट्रासाठी सदस्य व्हावे। आणखी एक महत्त्वाची बाब राज ठाकरे यांनी नमूद केली ती म्हणजे की 20 वर्षानंतर 19 मार्चला म्हणजे पाडव्याच्या दिवशी योगायोग आलेला आहे। काय भावनात गुलाल उधळत या म्हटलेलं नाही, नक्कीच आणि नक्कीच गुलाल उधळत येणार आहेत। हा जो योग आज ही एक वेगळा ऐतिहासिक प्रसंग झाला की रायगडच्या पायथ्याशी पवित्र भूमीमध्ये महाराजांना छत्रपती महाराजांना साक्षी ठेवून तिथे सदस्य नोंदणीचा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या उत्साहाचं वातावरण या मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे। आणि माननीय राजसाहेबांनी आता इथे आवाहन देखील केलं छत्रपती महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये की याच्यानंतर जे उद्यापासून तुम्ही फॉर्म भरणार आहात, शाखाध्यक्ष असतील, आमच्यासारखे पदाधिकारी असतील, त्यांनी आपापल्या विधानसभेमध्ये तिथे मग शाळा असतील, मार्केट बाजारपेठा असतील, गर्दीचे ठिकाणं असतील, ती मग एखादं चौक असेल, बाजारपेठा असेल, अशा ठिकाणी आपण जाऊन फॉर्म भरायला चालू करायचं। लोक वाट पाहत आहेत। बरेचशा गेले 15-20 दिवसामध्ये आम्ही म्हणजे ऐकतो आहे की बाबा लोक विचारतात आम्हाला की सभासद नोंदणी कधी चालू होणार, कधी होणार, कारण त्यांना कल्पना होती की याची सुरुवात होणार आहे रायगडापासून आणि मग ते उत्सुकतेने वाट बघतात। आणि नक्कीच उद्यापासून सर्व जोमामध्ये सर्व माननीय राजसाहेबांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले फॉर्म भरायला सुरुवात करतील। दक्षिण मुंबई अतिशय उत्सुकतेने फॉर्म भरण्यासाठी आतुर असल्याचं पाहायला मिळतं। सहसा ते म्हटलेलं आहे। पूर्व उपनगरातले वातावरण काय नेमकं? पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबई असं काही नाही, संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण अतिशय चांगलं आहे आणि प्रामुख्याने सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद स्वीकार असं वाटतं। ज्या राजसाहेब ज्या प्रकारचं मराठी माणसांसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी झगडत आहेत, त्यामध्ये आपण कुठेतरी वाटा असला पाहिजे, आपला कुठेतरी सहभाग असला पाहिजे अशी इच्छा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे। आणि निवडणुका येतात जातात, निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच काम करत नाही। ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांसाठी जे काय करता येईल ते राजसाहेब जे आदेश देतात ते महाराष्ट्र सैनिक पालन करतात। त्यामुळं पहिल्या वर्धापन दिवसाला जसा उत्साह होता तसा आज 20व्या वर्धापन दिवसाला सुद्धा तोच उत्साह महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर आणखी काही पदाधिकारी तुमच्या हातात फॉर्म पाहायला मिळतं। विशेष बाब म्हणजे की मग यंदा टार्गेट कितीचा ठेवलं? नाही, टार्गेट तुम्हाला कल्पना ज्यावेळी एक पहिली सभा झाली किंवा पहिल्या पक्ष सदस्य नोंदणी होती तेव्हा प्रचंड लाखोच्या वरती फॉर्म भरले पाहिजे। ह्यावेळी आपल्याचं वैशिष्ट्य असं आहे की सदस्य नोंदणी आहेच, पण त्याचबरोबर पक्षाच्या करता साहेबांनी ऐच्छिक निधी ही पण, कारण सदस्याचा काही पैसे ठेवलेले नाही आहेत, पण पक्षाला एक ऐच्छिक निधी म्हणून पण आवाहन करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातून लाखो लोकांच्या वरती कार्यकर्ते फॉर्म भरले जातील। आपण जर पाहिलं तर लाखो लोकांचे कार्यकर्ते फॉर्म भरतील। प्रत्येकाच्या हातात जो आहे तो फॉर्म भरताना पाहायला मिळते। बंटीभाई, तुम्ही सगळी मंडळी पेन वगैरे सगळे घेऊन बसलेले आहात, गुलाल उधळत या असं म्हटलेलं आहे। शिवसेनेपासून तुम्ही राज ठाकरेंसोबत आहात, 20 वर्ष मनसेला पूर्ण होतं ते आणि तो 19 तारखेचा गुढीपाडवा आणि त्याची तयारी कशी? अतिशय जोरदार सुरुवात केलेली आहे। आज शिवरायांच्या पावन भूमिकेमध्ये दुर्गेश्वराच्या पायथ्याशी ज्या शिवरायांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचं राज्य यावं, मराठीच्या बाजू घेणारा कोण म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष समोर दिसतो, राजसाहेब समोर दिसतात आणि म्हणून ही नोंदणी ही जोरात होणार आहे। आणि पाडव्याला आमचं नवं वर्ष आपलं आहे
तो प्रचंड अतिभव्य असा मेळावा तिथे होणार आहे. त्याची ही नांदी आहे. कारण मराठी माणसासाठी लढण्यासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्यासाठी एकमेव अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे की ते प्रत्येकाला असं वाटतं की मला त्याचं सभासद व्हावं. कोणी घरात बसून काम करेल, कोण रस्त्यावर काम करेल, कोण आमच्यासारखे कानपाड फोडतील किंवा बाकीचे जे प्रत्येकाला जबाबदारी आहे. तर आम्ही आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करत त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी आमचं सभासद. अगदी शेवटचा तुमची प्रतिक्रिया घेतो की विशेष म्हणजे मागे जी बैठक मुंबईत झाली, राज ठाकरेंनी त्यांना मार्गदर्शन, तेव्हा म्हटलं होतं की आपण पुढे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं नियोजन करत आहोत. आता सदस्य नोंदणीसुद्धा त्याच अनुषंगाने केली जाणार आहे. काय भावना आहे? खरं म्हणजे आज खरोखर या ऐतिहासिक क्षणाला आज रायगडाच्या पायथ्याशी आम्हाला हा नोंदणीचा कार्यक्रम साहेबांनी दिला आणि आम्ही आज या पायथ्याशी सभासद होतोय ह्याचा खरोखर आनंद आहे. कारण साहेब सदस्य झाल्यानंतर आज इकडे आम्ही आलो आणि साहेबांच्या साक्षीने आणि शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज आम्ही इथे सदस्य होतोय ह्याचा खरोखर अभिमान आहे. बोलताना सुद्धा आनंद वाटतोय चेहऱ्यावर. त्यामुळे बघितलं आपण इथे सभासद नोंदणी आताही सुरू आहे. महिला पदाधिकारी, दुसरीकडे समोर मनसैनिक सुद्धा त्याच मोठ्या सणात आणि काही वेळापूर्वीच इथे राज ठाकरे यांनी या सगळ्या मनसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे आता मनसैनिक किती प्रमाणात सभासद नोंदणी आणि मनसेचं संघटन वाढवतात हे पाहणं महत्त्वाचं. पण राज ठाकरेंनी आदेश दिलेले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन जे ती सभासद नोंदणी करावा असे सगळे आदेश थेट पदाधिकारी आणि मनसैनिकांना देण्यात आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.